नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपले इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LB3 इयर ऍडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि त्याचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणजे अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. काहीच दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये सुरू होतील आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल आणि कॉलेज भेटल्यानंतर जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. परंतु बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची नंतर धावपळ होते, कारण कुठलं ना कुठलं डॉक्युमेंट त्यांचं घरी विसरतं आणि घरापासून कॉलेज लांब असेल, दूर असेल तर त्यांना 2-3 हेलपाटे होतात किंवा काही डॉक्युमेंट असे आहेत जे तुम्हाला वेळेमध्ये मिळणार नाहीत आणि तुमचं ऍडमिशनची वेळ निघून जाईल. आणि असं होऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे. त्याचबरोबर कमेंटमध्ये काही विद्यार्थी मित्रांनी, विद्यार्थी मैत्रिणींनी कमेंट केली होती की सर आम्हाला LB3 इयर ऍडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात त्याचा एक व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आपण हा व्हिडिओ परत एकदा बनवतोय. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय तर सोलापूर मधील DGB दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी नोटीस बोर्डवरती डिस्प्ले केलेली ही ऍडमिशनची डॉक्युमेंटची लिस्ट आहे. तर आता इथं फोटोमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये, तर मी तुम्हाला व्यवस्थित एका PPT तयार करून या डॉक्युमेंटची लिस्ट तयार केलेली आहे. तर ती आपण पाहू. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनसाठी आवश्यक असणार आहेत. त्यापैकी पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अलॉटमेंट लेटर. आता तुम्ही म्हणाल सर अलॉटमेंट लेटर कुठं भेटेल? तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा कॉलेज ऑप्शन देता त्यानंतर तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कुठलं तरी कॉलेज CET-CEL कडून अलॉट होतं, दिलं जातं तुमच्या मेरिटनुसार. आणि ते कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन मध्ये जाऊन ते बेटरमेंट करावं लागतं किंवा फ्रीज करावं लागतं आणि 1,000 रुपये भरून फ्रीज केल्यानंतर तुम्हाला एक लेटर भेटतं. त्यामध्ये कॉलेजचं नाव असतं. तर ते कॉलेज आणि तुमचं नाव आणि कॉलेजचं नाव, तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्या. तर त्याला आपण म्हणतो अलॉटमेंट लेटर. तर ते अलॉटमेंट लेटर आपल्याला लॉग इन मध्ये भेटणार आहे 1,000 रुपये पे करून सीट फ्रीज केल्यानंतर. मग त्याची प्रिंट घ्यायची, 1-2 प्रिंट काढून ठेवा, सोबत 1-2 शिल्लक असू द्या आणि ते घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. या अलॉटमेंट लेटर सोबत तुम्हाला CET स्कोर कार्ड घेऊन जायचं आहे. आता हे CET स्कोर कार्ड देखील तुमच्याकडे अवेलेबल आहे. आपण कॅपचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना, रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. तर त्याच्या देखील 2-3 प्रिंट तुमच्या सोबत असू द्या. एक डॉक्युमेंट सेट मागतात की 2 डॉक्युमेंट सेट मागतात, काही सांगता येत नाही. त्यामुळं 2 पेक्षा जास्त असू द्या, काही फरक पडणार नाहीये. तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कॅप ऑप्शन फॉर्म. आता हा देखील सध्या आपल्याकडे अवेलेबल नाहीये. जेव्हा तुम्ही कॉलेजचे ऑप्शन देता आणि ऑप्शन फॉर्म लॉक करता तर लॉग इन मध्येच तुम्हाला प्रिंट कॅप ऑप्शन फॉर्म नावाचं ऑप्शन येतं. जसं तुम्ही CETचं किंवा कॅपचा ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून डाउनलोड करून प्रिंट करता, त्याचप्रमाणे कॅपचा ऑप्शन फॉर्म देखील आपल्याला कॉलेज चॉईसेस दिल्यानंतर भेटणार आहे. त्यानंतरचं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आहे CET हॉल तिकीट. आता CETचा हॉल तिकीट आता हे मॅन्डेटरी नाहीये. म्हणजे जे एक्झामच्या वेळेस होतं ते मॅन्डेटरी नसलं तरी तुम्ही CETचं हॉल तिकीट तुमचं प्रिंट काढू शकता. जसं तुम्ही CET ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट केला त्याच प्रकारे CET हॉल तिकीटचं देखील तुम्ही प्रिंट काढू शकता. CETचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये मी दिलेली आहे. तुमच्याकडे जर तो CETचा ऍप्लिकेशन फॉर्म नसेल तर तो तुम्ही डाउनलोड करा. आणि जसं तुम्ही CETचा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करताय तसंच हे CET हॉल तिकीट देखील त्यासोबत डाउनलोड करा. पुढचं आहे CET ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. जे तुम्हाला आत्ताच बोललो मी, CET एक्झाम देण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला होता, तर त्या CET एक्झामच्या ऍप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट सोबत घेऊन जायचे. त्यानंतर आहे ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर. तर हे तुम्हाला कॉलेजमध्ये भेटणार आहे. त्यानंतर आहे SSC/10th मार्कशीट ओरिजिनल प्लस 2 सेट झेरॉक्स कॉपी. आता इथून पुढचे जे आहेत ते 2 किंवा 3 सेट तुम्हाला झेरॉक्स कॉपी या मागितले जातात. 10वीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे.
10वी प्रमाणेच 12वीचं देखील तुम्हाला मार्कशीट ओरिजिनल प्लस 2 ते 3 कॉपी सोबत घेऊन जावा. 12वी झाल्यानंतर असणार आहे 11th मार्कशीट. आता या कॉलेजच्या लिस्टमध्ये हे 11वीचं ओरिजिनल मार्कशीट सांगितलेलं आहे. आता हे मॅन्डेटरी आहे का नाही हे मी सांगू शकत नाही, डिपेंड ऑन कॉलेज. परंतु या कॉलेजच्या लिस्टमध्ये तर हे मार्कशीट ओरिजिनल पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे डिग्री मार्कशीट. ओरिजिनल डिग्री मार्कशीट तुम्हाला द्यायचं आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आमच्याकडे कॉन्व्होकेशन किंवा ते डिग्री सर्टिफिकेट नाहीये. तर डिग्री सर्टिफिकेटची तुम्हाला आवश्यकता नाही. फायनल 6व्या सेमचं तुम्हाला ओरिजिनल डिग्री मार्कशीट घेऊन जायचंय. आणि ज्यांचं आणखीन ओरिजिनल 6 सेमचं मार्कलिस्ट आलेलं नसेल असे विद्यार्थी त्यांची रिझल्ट कॉपी देखील जोडू शकतात. परंतु मला वाटतं की ही ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाईपर्यंत सर्वांचे ओरिजिनल मार्कशीट हे त्यांच्या कॉलेजमध्ये येतील. तर ते ओरिजिनल कॉलेजमध्ये मार्कशीट घेऊन तुम्ही ऍडमिशनला जाऊ शकता. त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट. ओरिजिनल हे देखील पाहिजे. जर तुम्ही MA वरून, MSc वरून, MBA वरून ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला डिग्री मार्कशीट सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट देखील लागणार आहे. त्यानंतर पुढचा आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा यावेळेस फॉर्म जो होता तो कन्व्हर्जन सर्टिफिकेट मुळे रिजेक्ट झाला होता. मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोप्या पद्धतीनं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे प्रिपेअर करायचं हे सांगितलेलं होतं. आणि जर तुम्हाला ते करता नाही आलं तर कॉलेजमध्ये देखील भेटतं हे देखील मी सांगितलं होतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल फॉलो केलं, तो व्हिडिओ पाहिला, त्यांनी व्यवस्थित त्यांचा फॉर्म फिल केलेला आहे, त्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा चुका केल्यामुळं त्यांचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड झालेला आहे. आणखीन देखील तुमचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल तर तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्यानुसार सध्या तुमचा 3 इयरचा LLB 3 इयरचा कॅप राऊंडचा फॉर्म देखील तुम्हाला एडिट करता येतोय. जर तुमचं पार्शियली व्हेरीफाईड असेल किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट रिजेक्ट झालं असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही व्यवस्थित तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट प्रिपेअर करा आणि परत एकदा रिअपलोड करा. नक्कीच तुमचा फॉर्म व्हेरीफाईड होऊन जाईल. त्यानंतर पुढचं आणखीन एक महत्वाचं म्हणजे ऑनलाईन कॅप ऍप्लिकेशन फॉर्म. आता जो तुम्ही कॅप ऍप्लिकेशनचा फॉर्म भरलाय तिथं देखील प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन येत आहे. तर तो कॅपचा फॉर्म तुम्ही आताच डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा. त्यानंतर आहे डोमासाईल बर्थ ऑब्लिक स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर आता डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्याचे 1-2 झेरॉक्स न्यायचे आहेत. जर डोमासाईल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट जोडा. बर्थ सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडलेला दाखला तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे झेरॉक्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी. आता हे कुणाला लागणार आहे? जे SC, ST, OBC, NT आणि SCBC या कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. जर तुमच्याकडे पावती असेल तर नो मॅटर, तुमच्याकडे 3rd राऊंड पर्यंत ही डेट आहे. तोपर्यंत तुम्हाला पावतीवरती ऍडमिशन देतील. परंतु 3rd राऊंड पर्यंत तुम्हाला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करावी लागणार आहे. सध्या पावती असेल तरी तुम्हाला ऍडमिशन भेटेल. ऍडमिशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ऍप्लिकेशनची पावती सोबत घेऊन जावा. पुढचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता SC, ST या कॅटेगरीला सोडून NT, OBC, SBC, SCBC या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्याच सोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्याची डेट 2026 किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेली असावी. तर हे देखील तुम्हाला लागणार आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर लागणार नाही. EWS वाल्यांना देखील हे काहीही लागणार नाही. ज्यांनी EWS मधून फॉर्म भरलाय त्यांना EWS चं सर्टिफिकेट त्यांचं ओरिजिनल लागणार आहे. जर त्यांनी ऍप्लिकेशन पावतीवरून घेतलं असेल, फॉर्म भरला असेल आणि आणखीन EWS सर्टिफिकेट नाही भेटलं तर त्या पावतीवरून देखील तुर्तास तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. परंतु ओरिजिनल 3rd राऊंड पर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे, इतकं लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे TC. तुमचा ट्रान्सफर सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे ओरिजिनल. जर तुमच्याकडे नसेल तर कॉलेजला तुझं रायटिंग तुम्ही देऊ शकता की एक 10 ते 15 दिवसांचा वेळ आम्हाला मिळावा, तर त्या वेळेमध्ये मी तुम्हाला TC आणून देतो. पुढचं एक महत्वाचं आहे ते म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट फॉर अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट. आता ज्या विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी चेंज होते, विद्यापीठ चेंज होते, तर अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागणार आहे.
मायग्रेशन सर्टिफिकेट काय असतं, ते कोणाला लागतं याचा डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यानुसार तुम्ही ते पाहून घेऊ शकता. ते कुठं भेटतं, कुठं ऍप्लिकेशन करावं लागतं, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर पुढचं एक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट सर्वांनाच लागत नाही. तर मग हे कोणाला लागतं? तर ज्या विद्यार्थ्यांचा एज्युकेशनमध्ये गॅप पडलेला आहे. ग्रॅज्युएशन नंतर 1-2 वर्ष तुम्ही गॅप घेतला. गेल्या वर्षी तुम्ही सीईटी दिली परंतु कमी मार्क भेटले त्यामुळे तुम्हाला ऍडमिशनच भेटलं नाही आणि तुमचा 1 वर्ष गॅप गेला. तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल आणि ते ओरिजिनल पाठीमागच्या वर्षी काढलं असेल तर ते या वर्षी चालत नाही, लक्षात घ्या. या वर्षीचं नवीन गॅप सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. आता गॅप सर्टिफिकेट कसं काढायचं, कसं असतं याचा देखील व्हिडिओ चॅनलला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. पुढचं आहे आधार कार्ड किंवा वोटर आयडी. तुमचं आयडेंटिटी कार्ड, आता आधार कार्ड असेल, वोटर आयडी असेल किंवा मग तुम्ही पॅन कार्ड देखील त्या ठिकाणी जोडू शकता. कुठलंही एक आयडी प्रूफ या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतरचं आहे एबीसी आयडी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आयडी. आता हे काय असतं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे एबीसी आयडी हा असणार आहे कारण गेल्या 2 वर्षापासून आता हे कंपल्सरी करतायत. प्रत्येकाकडून एबीसी आयडी हा काढला जातोय. याला आपार आयडी असं देखील म्हणतात. आणि शेवटी आहे पासपोर्ट साइज फोटो. 2 ते 3 पासपोर्ट साइज फोटो तुमच्या सोबत घेऊन जावा. कधी-कधी विद्यार्थ्यांकडे फोटो नसतात. त्यामुळे देखील त्यांना फोटोशॉपचं दुकान शोधावं लागतं. फोटोग्राफरकडे जाऊन फोटो काढावे लागतात आणि परत कॉलेजमध्ये जावं लागतं. तर अशा प्रकारे हे एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला यातलं जे काही लागू होतंय, ओपन कॅटेगरी असतील तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल लागणार नाही. त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार नाही. जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत त्यांनाच फक्त ईडब्ल्यूएस लागेल. तर या लिस्टपैकी जे तुम्हाला लागतं ते सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व डॉक्युमेंटची लिस्ट होती. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.